नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कर्क राशीचे जुलै महिन्यातले राशी भविष्य सांगणार आहे. कसा असेल जुलै महिना कर्क राशीच्या लोकांसाठी, काय होईल आणि काय नाही होईल, शुभ असेल की अशुभ, याबद्दल आपण थोडक्यात आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, या महिन्यात तुमच्यासाठी सामान्य काळ असणार आहे. करिअरच्या बाबतीत काही बदल होतील आणि आर्थिक बाबतीत थोडा कठीण काळ असणार आहे. करिअरच्या बाबतीत तुमच्या अपेक्षेनुसार काहीही होणार नाही आणि छोट्या कामासाठीही तुम्हाला खूप जास्त मेहनत करावी लागेल आणि प्रत्येक कामात बरेच अडथळे निर्माण होतील. तुमच्या वरिष्ठांसोबतही काही समस्या असू शकतात. परिणामी तुम्ही नोकरी बदलू शकतात किंवा तुमचे पदसुद्धा तुम्ही गमावू शकतात. तुमच्या राशीत सूर्याचे भ्रमण तुम्हाला आक्रमक आणि अधीर बनवते. त्यामुळे तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. कोणाशीही वाद घालू नका, धीर धरा आणि तुमच्या वेळेची वाट पहा. आर्थिकदृष्ट्या या महिन्यात तुमचा खर्च खूप जास्त होईल. तुम्ही घराच्या दुरुस्तीसाठी किंवा वाहनाच्या दुरुस्तीसाठी पैसे खर्च करू शकतात किंवा तुम्ही विलास वस्तूंवर जास्त पैसे खर्च करू शकतात. घर किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा चांगला महिना नाही. आरोग्याच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी सामान्य राहील. तुम्हाला डोकेदुखी, डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला रक्ताच्या आणि उष्णतेच्या समस्याही उद्भवू शकतात. या समस्यांवर मात करण्यासाठी तुमच्या डोळ्यांना जास्त आराम देण्याचा प्रयत्न करा. तुमचा राग तुम्ही नियंत्रित ठेवा. कौटुंबिकदृष्ट्या तुमच्यासाठी तिसऱ्या आठवड्यापासून चांगला काळ असणार आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांपैकी एकाला, विशेषतः तुमच्या घरातील मुलांना, काही आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी खबरदारी घ्या. या महिन्यात व्यावसायिकांना खूप कठीण काळ जाणार आहे, कारण व्यवसायात काही तोटा होईल किंवा व्यवसायाची वाढ थोडी मंदावेल. गुंतवणूक, नवीन उपक्रमासाठी हा चांगला महिना नाही. तिसऱ्या आठवड्यापासून तुम्ही तुमच्या व्यवसायात काही वाढ बघू शकतात. विद्यार्थ्यांसाठी कठीण काळ असेल. त्यांना खूप अडचणी येतील आणि अभ्यासात रस नसल्यामुळे ते त्यांच्या अपेक्षेनुसार कामगिरी करू शकणार नाहीत. चांगले अभ्यास परिणाम मिळवण्यासाठी त्यांनी धीर धरावा आणि अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी अधिकची मेहनत करावी.